तूच तूच कोकण करायस ना? अरे वाट कसली बघतोयस? देव पावण्याची? मग वाट तर बघत बसावं लागेल. कारण की तो सुद्धा तुमच्यावरती रुसलाय. ज्या कोकणाला स्वर्गाची उपमा देता, त्या स्वर्गालाच तुम्ही दूषित करायला निघालात. अरे तो एकच सांगतोय, एकत्र या, एकजुटीने ह्या संकटाला सामोरे जा. कारण की एकजुटीने केलेलं काम कायम यशच प्राप्त करून देतं. आता एवढं बोलून तुम्हाला कळलं असेल, की मी बोलतोय कशाबद्दल. आता सोशल मीडियावरती सध्या व्हायरल एकच बातमी होते. इटली या देशाने जी कंपनी जो प्रोजेक्ट लाथाडून बाहेर काढला, तोच प्रोजेक्ट महाराष्ट्रात येण्यासाठी आपल्या सरकारने मदत केली. महाराष्ट्रात आणला तो आणला, आपल्या कोकणात म्हणजे आपल्या स्वर्गात आणून सोडलाय. हापूस, समुद्र, मासे, माणुसकी आणि निसर्गातलं वातावरण यासाठी ओळखलं जाणार आपलं कोकण आता दूषित विषारी केमिकलसाठी ओळखला जाणार आहे. कारण की रत्नांची खाण आपली रत्नागिरी इथे लोठे MIDC मध्ये आता सध्या एक प्रोजेक्ट चालू झालाय, जो की फॉर एव्हर केमिकल असा आहे. आणि म्हणजे फॉर एव्हर म्हणजे काय, कधीच नष्ट न होणारा. आता नष्ट नाही होणार, पण तो आपल्याला मात्र नष्ट करेल. कारण की पाणी हे माणसाचं जीवन आहे. पाण्यात तो विषारी पदार्थ मिक्स झाला की पाणी हे विषारी झालं. पाणी प्यायलो, आपण गेलो, विषय संपला. अरे तुम्ही जर कोकण सुधारू शकत नाही, कोकणाचा विकास करू शकत नाही, तर तो बिघडवायचा अधिकार तुम्हाला देतं कोण? कुणास ठाऊक. राहिला मुद्दा हा की आपला तुमच्या आमच्या घरातला एखाद दुसरा माणूस मुंबईला पैसे कमवण्यासाठी किंवा नोकरीसाठी जातो, पण त्याचा बॅकग्राऊंड, त्याची फॅमिली कोकणातच आहे. कोणाकडे बघायचं, कसं जगायचं? कारण की आता निवडणुका आहेत, कोणाचं याच्याकडे लक्ष नाहीये. म्हणूनच तुम्ही आम्ही एकत्र येऊन ह्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. आज कोकण दूषित झालं, हेच सरकार बॅग बांधतील, दुसरीकडे स्थलांतरित होतील. तुम्हा आम्हा गरिबांचं काय? कोण बघणार? कुठे जाणार? काहीच आता पता नाही. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की एकत्र या आणि एकजुटीने या संकटाला सामोरं जा. हे विष इतकं घातक आहे की तुमचा जीव घेऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कंपनीमध्ये कोकणी माणसं सुद्धा काम करतायत, ज्या निष्पाप लोकांना माहित सुद्धा नाही की हे विष आपल्यावरतीच बेतणार आहे. दिवसांदिवस ते या संकटाला अजून जवळ आणतायत. त्याच्यामुळे सावध व्हा. आपलं कोकण वाचलं पाहिजे, तर त्यासाठी प्रयत्न करा. आता हे सुद्धा म्हणणं नाही की रील शेअर करा, कारण की शेअर करून काही मात्र फायदा नाहीये. साध्य तर काय होणार नाहीये. तर एकच सांगेन की विचार करा या रील वरती, आणि ह्या व्हिडिओवरती जेवढा विचार करता येईल तेवढा करा, आणि एकत्र या आणि ह्या संकटाला तोंड द्या. जर कोणाला या व्हिडिओवरती काहीच म्हणजे असं स्क्रोल करून टाकला की विषय संपला असं वाटत असेल, तर अजून एक पॉइंट लक्षात घ्या. जेवढं हायलाईट आहे तुमच्याकडे तेवढा कोकण फिरून घ्या. कारण की कोकणाचा विकास होताना तर दिसत नाहीये, उलट तो संकटात त्याचा नरक बनताना बघण्यापेक्षा जेवढं राहिलंय तेवढं बघून घ्या. कारण की नंतर तुम्हाला हे कोकण असं बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करा असं मी सांगणार नाही, व्हिडिओवरती विचार करा. आणि नक्कीच मित्रांनो, एकत्र या. कोकणी असाल तर नक्कीच एकत्र आलं पाहिजे आणि आपला कोकण हा वाचला पाहिजे. धन्यवाद.